अहो काय पंचायत झाली म्हणून सांगू तुम्हाला. आमची युरोपची सहल उद्यावर आली. पहाटे 5 वाजता घरून निघायचंय, 8 वाजताचं विमान आहे. आणि शेवटच्या दिवशी सामान भरता भरता आमच्या जुन्या सुटकेसची मुठच तुटली. ते आपण मराठीत हँडल म्हणतो ना ते. मी या दूर शहरात स्वस्तात बॅग मिळते म्हणून आलो, पण आईने आधीच इथे वाटेत क्रोसॉ आणि कॉफी घेऊन माझ्या बॅगेच्या मिळणाऱ्या सवलतीच्या आर्थिक गणिताची वाट लावून टाकली. खाऊ द्या हो, आई आहे, तिला सकाळी सकाळी गोड लागतं काहीतरी खायला. आणि आता नाही तर काय मोठी झाल्यावर खाणार आहे का. एकेकाळी पत्र्याच्या पेट्या असायच्या आणि त्याला 2 लोखंडाची कुलप. आणि ओळखता यावं म्हणून महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटीवर सुद्धा गावाचं नाव स्पष्ट नसेल एवढं मोठं नाव प्रत्येकाच्या पेटीवर लांबून दिसायचं. काही जण पेटीच्या नावाखाली आपली पदवी पण जोडायचे, डॉक्टर, बीएड वगैरे. आजकाल पेट्यांना चाकं असतात, म्हणजे विमानतळावर जाताना असं ठुमकत अटक मटक चवळी चटक, चवळीला लागला गु, नाही काहीतरी वेगळं होतं ते, गोड असावं. आता घरी गेल्याबरोबर झटकन पेट्या भरायच्या, थोडीफार काय ती झोप मिळेल ती घ्यायची आणि पहाटे उठून आंघोळीत वगैरे वेळ न घालवता व्हायचा विमानतळाला छू. हा असा माझा परदेशात जाताना जो अतिउत्साह असतो ना, तो जरा विमानतळावर पोहोचवणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरला पाहून लागलीच आवाक्यात येतो. किंबहुना मी म्हणेन की विमान चालवणाऱ्या पायलट बाबत माझी सुरक्षिततेची एवढी शंका नसेल, त्याहीपेक्षा मोठी शंका की हा टॅक्सीवाला मी विमानाने चाललो आहे हे पाहून मला बकरा समजून कचा 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 कापणार नाही ना. विमानतळ ही एक अजब जागा आहे. माणूस एकदा विमानतळावर पोहोचला की त्याचं मन विमानाआधीच परदेशात पोहोचलेलं असतं. तुमच्यापैकी ज्यांनी परदेशाचा प्रवास केला आहे ते याची साक्ष नक्की देतील. विमानतळावरचं वातावरणच असं असतं. क्षणार्धात माणूस आपल्या गतजीवनातील सर्व सुखे दुःखे विसरून जातो. सुखदुःख नाही रे, फक्त दुःखे विसरून जातो. मराठी येत नाही आणि काय पण बोलतो ढापणी कुठला. ते जाऊ द्या हो, पण मला सांगा आम्ही कुठे चाललो आहोत हे तरी माहिती आहे का तुम्हाला? का उगाच बघत आहात युट्यूबवरचा व्हिडिओ संडासात वेळ जात नाही म्हणून? मग आधीच विचारायचं होतं ना, का फुकटच्या जाहिराती बघायची सवय? तर कार्यक्रम असा, आता वाजले आहेत सकाळचे 6. आता इथे बसून जरा कॉफी वगैरे काय ते घेऊ, तुमच्याशी एक छोटासा लाईव्ह पण करू म्हणतो. निरोप घेण्याची नवीन पद्धत हो. त्याच्यानंतर आई इथल्या करमुक्त दुकानांमध्ये पाकिटातल्या काही नोटांना मुक्त करेल आणि मग 8 वाजता नेमकी शेवटच्या क्षणी आलेली धार सोडून पळत पळत विमानात चढण्याच्या रांगेत पहिल्यापेक्षा हसमुख चेहऱ्याने आणि काय ते 40-50 ग्रॅम कमी वजनाने हजर होईन. विमानाने आम्ही जाणार आहोत ऑस्ट्रिया देशामध्ये. लहानपणी ना मला ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रिया या देशामधील फरकच कळायचं नाही. नावच गुंतागुंतीचं. आणि नकाशामध्ये पाहिलं की इथे डाव्या गुडघ्याकडे एकटाच गळून पडलेला असा तो ऑस्ट्रेलिया देश झटकन सापडायचा. ऑस्ट्रिया म्हणजे युरोपचा नकाशा बुबुळांवर घासला तरी सापडायचा नाही. आणि अनुक्रमणिकेत पाहिलं तर नकाशा बनवणारे हे अतिशहाणे स्वतःचं शहाणपण जाहीर करण्यासाठी काय ते अक्षवृत्त आणि रेखावृत्त असं काहीतरी फटफटीच्या आकड्यासारखे लिहायचे. कॉफी सुटली, जाहिरात लागली, कॉफी सुटली, आई मला भूक लागली. हो नमस्कार, जय महाराष्ट्र भाऊ. मला मिळालीच नाही तेवढ्यामध्ये कॉफी. अरे अर्धी कॉफी संपवलीच तू. इस्रायल मध्ये सकाळचे 6:30 वाजलेत. 6:36 झाले. म्हणजे तुमच्याकडे वाजले असेल 3:30, म्हणजे 10 वाजलेत त्यांच्याकडे, नाही का? ते श्रावण महिन्याचं श्रावण मासी नाही, हर्ष. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे, मंगल तोरण काय बांधले, नभो मंडपी कोणी भासे, ललाट माडला. आता जाऊ द्या, ललाट माला ललिता वगैरे आठवायची नाही. आम्हाला कुठलं गाणं कुठे द्यायचं. तर आता चाललोय साल्झबर्गला. मात्र साल्झबर्गला एका वेगळ्याच गावात चाललोय. युरोपमध्ये उष्णतेची लाट आलेली आहे. मात्र ती लाट नेमकी या आठवड्यामध्ये संपते. काल संपली ती आणि आजपासून थंड आहे. उद्या परवापासून थोडासा पाऊस पण आहे. त्याच्या पुढे आपली भेट थेट ऑस्ट्रियामधला, बरं का? चला, लाईव्ह संपला. युट्यूबवर लागलेल्या जाहिरातींचे पैसे चाटून आम्ही विमानाच्या दिशेने आईला जरा नको त्या दुकानांपासून लांबच ठेवून निघालो. हो, पैशाचा थोडा विचार करावा लागतो, कारण यावेळची सहल आमची तब्बल 1 महिन्याची आहे. 1 महिन्याची. आता 4 तासाच्या विमान प्रवासानंतर आम्ही साल्झबर्गला उतरू. मात्र आम्ही साल्झबर्गला नाही राहणार आहोत. तिथे कोणी टॅक्सी घेऊन लांब, म्हणजे असं 100-150 किलोमीटरवर इन्सब्रुक म्हणून शहर आहे. तर ते इन्सब्रुक शहर ना, तर आम्ही तिथे पण नाही राहणार आहोत. तर तिथून आणखीन काही 10-15 मिनिटांवर एक खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावामध्ये आहे एक भला मोठा बंगला आणि त्या बंगल्याच्या मागे आहे एक छोटीशी झोपडी.
नाही हो, एवढं फिरवून मामा नाही बनवणार मी तुम्हाला. आम्ही त्या बंगल्यातच राहणार आहोत. पाय पसरायला एवढी मोकळी जागा असलेली प्रीमियम सीट आम्हाला चुकून कशी बरं दिली? आता नको ते प्रश्न कशाला उगाच विचारायचे. पण बरं वाटतं हो, इतर प्रवाशांना गुडघ्यांना जागा नाही. म्हणजे आता आपली कॉलर समोर कोण आलं की कशी अमेरिकेच्या लष्करी विमान दलाने या विमानतळाचं गॅरेज बनवून ठेवलंय. इथे लढाई चालू आहे ना. ही सगळी पेट्रोल वाहू विमाने नंतर ही आकाशामध्ये लढाऊ विमानांना पेट्रोल पुरवतात. पण मग यांची व्यवस्था दुसऱ्या कुठल्या तरी लष्करी विमानतळावर करा ना. इथे त्यांच्या रहदारीमुळे प्रवासी विमानांना त्रास होतो, अशी इथल्या नागरिकांची तक्रार आहे. त्यांचं पण बरोबर आहे, लोकशाही आहे ना. आमचं विमान धावपट्टीवर येऊन थडकलं. विमान जोराने धावू लागलं की काही माणसं देवाची प्रार्थना करू लागतात, काही कॅमेरा काढून फोटो घ्यायला लागतात आणि काही डोळे मिटून झोपायचे सोंग करतात की जेणेकरून शेजारच्या बसलेल्या अनोळखी प्रवाशाने पुढे 4 तास चालणाऱ्या गप्पांना सुरुवात करू नये. शेवटच्या क्षणाची खात्री म्हणून मी पॅन्टीचा खिसा पुन्हा चापापून पासपोर्ट कुठे राहिला नाही ना याची शाश्वती करून घेतली. जणू काही आता मला सापडला नाही तर मला सोडणार आहेत हे लोक. मगाशी गेलो होतो त्या विमानतळावरच्या संडासात शोधायला. पण खरं सांगू, सकाळी घरून निघाल्यापासून निदान 25-30 वेळा तरी मी खिसा चापापून पाहिला आहे. काही लोकांना बघून उगाच वांगळ वाटलं असेल की याला डाव्या बाजूला खाज येत आहे. इस्रायल सोडून आमचं विमान समुद्रावर तरंगायला लागलं. डोक्यावरच्या स्पीकरमधून संडासाच्या आतून कोण बोलत आहे असा आवाज आला. पायलट काहीतरी सांगत होता. विमानाचं तंत्रज्ञान एवढं प्रगत झालं आहे, पण तरीही जगभरचे पायलट आपला मायक्रोफोन मुंबईच्या चोर बाजारातूनच का विकत घेतात? आणि या पायलट लोकांचं कधी काही चुकून ऐकू आलं ना तर त्यांना काही आतमध्ये काही काम करायला नाही म्हणून उगाच आम्हाला काहीतरी गरज नसलेली सांगत आहे का अशी मला शंका येते. हे बघा, आता म्हणाला आपलं विमान आता 36,000 फूट उंचीवरून चाललं आहे. अरे हो, चाललं असेल, काय करू मग मी त्याचं? आणि तू काय 36,000 म्हणशील, 40,000 पण म्हणशील, इथे मोजायला कोण जाणार आहे? आता म्हणे की बाहेरचे तापमान उणे 52 अंश आहे. हे पांढऱ्या कपड्याच्या, मी म्हणतो 30 अंश आहे. चल बाहेर ये, बघून घेतो तुला. उगाच नको त्या गोष्टी सांगायच्या. आम्हाला काय करायचं बाहेरचं तापमान ऐकून? खिडक्या उघडणार आहात का? एवढ्यात आमच्या विमानात काहीतरी झालं. माझ्या पुढे बसलेल्या प्रवाशाने त्याची खुर्ची मागे खेचली. हा प्रसंग फार गंभीर असतो बघा. अशा वेळी आपण राग, तिरस्कार, द्वेष असे त्रिदुर्गुण त्याच्या डोक्याकडे बघून स्वतःच्या नजरात आणून व्यक्त करतो. जणू काही त्याच्या डोक्याला मागून पण डोळे आहेत. थोडा वेळ जातो आणि मग आपण पण आपली खुर्ची हळूच मागे खेचतो. अशा वेळी आपल्या मागे बसलेला आपल्याला आपल्या डोक्याकडे पाहून शिव्या देत आहे याची आपल्याला खात्री असते. शीतयुद्ध म्हणतात ते यालाच. 2 खुर्च्यांमधील असलेली केवळ 3 इंचाची फट 4 तासाच्या प्रवासाची मजा मारून जाते. आणि तुम्ही म्हणता आकारात काही नसतं. मुंबईच्या लोकलमध्ये प्रवासाच्या अनुभवाचा जगप्रवास करताना एक फार मोठा फायदा होतो बघा. आणि तो म्हणजे एवढ्याशा जागेत आणि बाजूला चाललेल्या कोलाहलात माणसाला शांतपणे झोप घेता येते. अरे पण शामू, हे काय? डोळ्याला पोळी आली तुझ्या? असे जागरण करू नको. लिंबाचे सरबत पी, काकडी कापून लाव डोळ्यावर बुचासारखी. तुम्ही देणारे सल्ले मी आधीच सांगून टाकले. तुम्हाला लिहायला नको म्हणून नव्हे, कारण आता लिहायला जाल कॉमेंटमध्ये आणि तुमच्या आधी 17 जण सल्ले देऊन मोकळे झाले हे बघून आपण पुढचा व्हिडिओ स्किप करून फुकटच्या सल्ल्यांचा भार आपल्या कर्तृत्ववान खांद्यांवर का नाही घेतला याचे प्रचंड दुःख होईल. पण उंच पुरुषांचे विमानातले नेमके दुःख काय ते मी एकदाच तुम्हाला सांगून टाकतो. विमानाच्या मुतारीमध्ये विमानाचा गोलाकार उंच माणसांच्या डोक्याला आधी अनुभवायला मिळतो. आता करताना नेहमी तिकडे बघायची सवय, पण इथे डोकं वाकडं तिकडं केलं तरी काही दिसेना आणि दिसल्याशिवाय आज मूड नाहीये अशी 2 अवयवांमधील गुजगोष्टींना सुरुवात होते. पण म्हणतात ना, वेळेवर नाही होत त्याला काळ हेच औषध. दरवाजा बाहेर थांबून थकलेल्या इतर प्रवाशांच्या नजरेला नजर न देता न धुतलेले हात उगाच झटकत मी परत माझ्या खुर्चीवर येऊन बसलो. मला वाटतं आमचं विमान टर्की या देशावरून चाललं आहे. अरे म्हणजे ऑस्ट्रिया जवळ आला आता. आणखीन तास, जेमतेम 1.5 तास. पण आम्हाला विमानतळावर उतरल्यानंतर पुन्हा 2 तासांचा प्रवास गाडीने आहे. मात्र ऑस्ट्रियामध्ये गाडीतून दिसणारे सृष्टी सौंदर्य काही जण म्हणतात की स्वित्झर्लंड पेक्षा सुद्धा सुंदर आहे. अहो, मग ते बघायचं तर तेव्हाची झोप आताच काढून घेतलेली बरी नाही का? असा विचार करण्याआधीच मला कधी झोप लागली ते मला कळलंच नाही. आणि मुंबईतल्या लोकल डब्यातील नेमके झोपले असतानाची नाकाकडे घुणघुणणारी वसईची माशी इथे माझ्या विमानात पडलेल्या स्वप्नात आली. अरे स्वप्नात मी तिला किती हाकलत होतो, साली जाईच ना. हिच्याशी चांगलं जमलं असतं माझं खरं म्हटलं तर. पण माझ्या स्वप्नामध्ये त्या झोपलेल्या सिंड्रेला ऐवजी घुणघुणते आहे माशी. आणि डोंबिवली आल्याशिवाय मी काही उतरणार नाही असे म्हणून माझ्या नागपुड्यांसमोर तिचं तिळा तिळा दार उघड असं चाललं आहे. विमानाची दारं पण आता लवकरच उघडणार.
ऑस्ट्रिया आलं बहुतेक. विमान हळूहळू ढगांना छेदत खाली उतरायला लागलं. हवेच्या दाबाने कान सुन्न झाले. कानात बोटे घालून हलवणारी प्रवासी हे नवप्रवासी ते ओळखून आलं. हवाई सुंदरीने सगळ्यांना खुर्च्यांचे पट्टे आवळायला सांगितले. घरात आई वडिलांचे सुद्धा बिलकुल ऐकत नसतील अशाने सुद्धा हवाई सुंदरीच्या आदेशालगत झटकन पट्टे लावले आणि तिला ते दिसावं म्हणून आपला शर्ट उगाच चुकून असा वर राहिला आहे असं दाखवून साळसूतपणे वर खाली असं जिथे काही नसतं तिथे बघत राहिले. वर डोक्यावर स्पीकर मधून पायलट काहीतरी कोणालाही कळत नाही अशा भाषेमध्ये काहीतरी सांगत होता आणि सगळे प्रवासी डोळे त्या स्पीकरकडे करून जणू काही कानांनी ऐकलेले जे कळत नाही ते निदान डोळ्यांना ऐकून कळेल असा एक विलक्षण प्रामाणिक प्रयत्न करत होते. विमानाची चाके जेव्हा जमिनीला लागतात तेव्हा विमानातील प्रवासी दोन प्रकारात विभागले जातात. काही जण सुखरूप पोहोचले म्हणून आनंदाने टाळ्या वाजवतात आणि काही जण जणू काही आपली एखाद्या $1 मिलियन मीटिंगला उशीर होत आहे असे समजून डोक्यावरची बॅग काढायला उतावीळ होतात. अहो, विमान थांबायला अजून वेळ आहे. त्यानंतर कुठे थोड्या वेळाने तो गाडीवरचा जिना येऊन लागेल विमानाच्या दरवाजाला आणि त्यानंतर शेवटी सगळ्यांना विमानतळापर्यंत जाणारी बस भरेपर्यंत शेवटचा प्रवासी येईपर्यंत थांबावंच लागतं. कदाचित विरारला जाणाऱ्या लोकलमध्ये बोरिवलीला उतरण्याचे चुकीचे धाडस करून शहाणपणा शिकलेले ते प्रवासी असावेत. नक्षत्रांचे देणे. आम्ही विमानतळावरून बाहेर पडताच इथे पावसाला सुरुवात झाली. मात्र युरोपचा पाऊस आला तसा गेला. हिरव्यागार निसर्ग सौंदर्याच्या पटलावर ऑस्ट्रियाची टुमदार घरे धावू लागली. आता मी तुम्हाला इथले सृष्टी सौंदर्य शब्दात सांगणार तरी कसे? त्यासाठी मला एक खास पुढची व्हिडिओज बनवावी लागेल. ओ शामराव, एवढ्यावर काय थांबवताय व्हिडिओ? आम्ही तुमचा तो भला मोठा बंगला दिसेल म्हणून आतापर्यंत थांबलो होतो. अहो, एक झलक दाखवतो ना तुम्हाला, एक झलक. पुढच्या व्हिडिओमध्ये आतून पण दाखवीन. आमच्या बंगल्याला 5 संडास आहेत म्हटलं.